हाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आता वाजले सकाळचे 6:30 आणि मी घेते आहे चहा. तुम्ही पण चहा घ्या. कुकर लावलेला आहे. कुकरला लावलेली पालकची भाजी, कारण असं शिजायची मला जरा थोडा वेळ लागतो. कुकरमध्ये 2 शिट्ट्या घेतली की भाजी शिजून निघते. आणि आज रविवार आहे, तर मुलीला तर सुट्टीच लागलेली आहे. 10वीचे पेपर झालेले, पण MSCITचे क्लास चालू असल्यामुळे जाते ती रोज. आज रविवारी तिला पण सुट्टी असते. स्ट्रेंशला आहे सुट्टी, पण त्याचं कुठं माळस पिंपळगाव तिथं लिजिंग पथक आहे, त्याच्यामुळे त्याला 9 वाजता जायचं. स्वयंपाक असता की जेवण करायचं आणि त्यासाठी लवकर आवडतं. शाळेचं लिजिंग पथक जायचं. भाजी आणि पालकची भाजी म्हणजे पालेभाज्या कुठल्याही खाल्ल्या ना तर आपल्या शरीरासाठी पण चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकची भाजी जास्त चांगली. ज्याला एज बी कमी असेल तर त्यांनी पालकची भाजी खाल्ली तर चांगली. पालकची भाजी आमच्या सगळ्यांना आवडते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पालकची भाजी ताजी केली तर खूप चांगली लागते. डाळ पण टाकते, म्हणजे हरभऱ्याची डाळ टाकते, शक्यतो हरभऱ्याचीच टाकतात. तर मी काहीच नाही टाकलेलं त्याच्यात, एकदम साध्या पद्धतीने करायची. हिरवी मिरची आणि लसूण घालायचा, मिक्सरमधून काढली तर भाजी खूप छान होते, हिरवी. ओके, झालं 2 शिट्ट्या कुकरच्या. आता 10 मिनिटं थांबावं लागून कुकर गार होईपर्यंत. कोणाकोणाला पालक पकोडे पण आवडतात, तर पकोड्यापेक्षा भाजी केली तर खूप चांगली. पालकची पुरी पण होती. पालकची म्हणजे पालक थोडंसं असं मिक्सरमधून, कोण पालक पुरी पण करतं, म्हणजे जसं तुझ्या पद्धती. मेथीची पण छान आहे, म्हणजे मेथीची भाजी खाल्लेली पण चांगली. मेथीचे पराठे पण होते, मेथीचे हे पण होते, मेथीचे मुटकुळे पण होतात. पण ते आमच्यात कुणाला आवडत नाही. पराठे आवडतात, आलू पराठे, मेथीचे पराठे हे आवडतात त्याच्यामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलांना बटाट्याची भाजी आवडती, पण सगळ्यात बटाट्याचे म्हणजे बटाटे खरंच कमी द्या. बटाटा जेवढं चांगलं तेवढं घातक पण आहे. तर पालेभाज्या दिलेल्या ना, तर पालेभाज्या दिल्या तर अतिउत्तम आहे. जसं की कडधान्य पण चांगलं. मूग असतील तर मूग घरी भिजवा, त्याला थोडीशी मोड येऊ द्या, मूग द्या. कच्चं कडधान्य खाल्लेलंच पण चांगलं असतं. मूग, हुलगे, जसं चॉकलेटी कलरचे हरभरे येतात ते हरभरे. काबुली चणा नाही आहे, ते छोल्यासाठी चांगला, पण असं चॉकलेटी चणा वगैरे ते तर मी आणते आणि भिजवत पण राहते, कारण मुलांना देते पण कडधान्य आणि पालेभाज्या पण देते. शक्यतो आमच्या समूला पण डॉक्टरने सांगितलेलं, तिची तब्येत एवढी नाही त्याच्यासाठी देते, पण ती जरा थोडंसं खायला कामकूच करते, पण देते मी तिला. तसं तुम्ही पण द्या, कारण काम जरी असलं ना तरी मुलांना पण काळजी घेतलेली महत्त्वाचं आहे. दवाखान्यापेक्षा घरगुती उपाय केलेले किती पट तरी चांगले असतात. चला आता आवरते, तुम्ही पण आवरा. श्री स्वामी समर्थ. तिथंच आपला व्हिडिओ थांबवते.